इकडे मुंबई पुन्हा एकदा धावू लागली, मात्र पावसाचा धोका कायम आहे। अशा स्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी केलेले आरोप आणि भाजप शिवसेनेनं दिलेली उत्तरं आपण पाहिली। मात्र खरंच आजच्या स्थितीला कोण जबाबदार आहे यावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या सोबत आमंत्रित केलेला आहे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांना। सुनील जी, आपलं स्वागत आहे आजच्या झिरो आवर मध्ये। पहिला प्रश्न मला अर्थातच विचारायचा आहे, मुंबईमधली परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। ही परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? या सगळ्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या। याचं कारण एक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही अनेक वर्ष या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतोय। या वर्षी विशेष करून एकतर निवडणुकीचं वर्ष, त्या ठिकाणी प्रशासक बसलेला आहे। पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणी प्रशासक बसले, नवीन प्रशासक आले पूर्वीचे जाऊन, त्यांच्या परीने त्यांनी काही ठिकाणी या सगळ्यावरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला। परंतु ज्या मोठ्या प्रमाणावरती मोठे नाले असतील, छोटे नाले असतील, त्याच्यानंतर पर्जन्य जलवाहिनी असतील, मलनिस्सरण वाहिनी असतील, मग छोट्या मोठ्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या यंत्रणा आहेत। अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला या प्रशासकाच्या ऐवजी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, नगरसेवक म्हणून बसले होते, ही सगळी मंडळी यांच्या समन्वयातनं आम्ही त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघातील ही सगळी कामं पावसाळ्यापूर्वी झाली आहेत की नाही, नालेसफाई असेल, पर्जन्य जलवाहिनी, त्याच्यानंतर मलनिस्सरण वाहिनी, रस्त्याच्या कडेचे वॉटर टेबल असतील किंवा रेल्वेच्या आजूबाजूचे जे कलवट असतील, या सगळ्याची मोठ्या प्रमाणावरती साफसफाई व्हायला पाहिजे होती। दुर्दैवाने ती झाली नाही। ते नाही, परंतु फुटपाथवरील खड्डे असतील, रस्त्यावरील खड्डे असतील, या सगळ्याकडे कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक बघायचे, आम्ही बघायचो। आम्ही आमच्या परीने निश्चित प्रयत्न केले, परंतु निवडणुकांमध्ये ही वस्तुस्थिती आहे की निवडणुका आल्या, बरेचसे राजकीय कार्यकर्ते तिथे बिझी राहिले, परंतु प्रशासनाचं हे काम होतं। एका बाजूला प्रशासन आम्हाला सांगत होतं की आम्ही या सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय, सगळं करतोय, परंतु काही झालेलं नाही। तुम्हाला उदाहरण देतो, या सगळ्याचं एक उदाहरण देतो। वरळीमध्ये एक मोठा नाला आहे, त्याला रेसकोर्स नाला म्हटलं जातं, NSCI क्लबच्या मागे। दरवर्षी ह्या नाल्यामध्ये छोटा तराफा टाकून तिथनं गाळ काढला जातो। एक उदाहरण देतो, अशा पद्धतीने सगळ्या मुंबईत कामं झालेली आहेत। हा नाला तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं त्याने साफ तर केलंच नाही। त्याने काय केलं, कडेकडेचा सगळा गाळ असतो तो मध्ये सेंटरला आणला आणि सेंटरला फार मोठा असं एक खोलगट भाग आहे, त्याच्यामध्ये तो सगळा दाबून टाकला। म्हणजे ही सगळी ज्यानं जे काम दिलं ज्या हेतूने, त्या हेतूने ते काम झालेलंच नाही। तो गाळ वर काढला गेलाच नाही, आहे तिथे दाबून ठेवला गेला। त्याचे फोटो काढले गेले। एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी आम्ही या बाबतीत बोललो तर त्यांनी सांगितलं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला फाईन केलेला आहे, कारवाई केलेली आहे। ही थातूरमातूर कारवाई असते। अशा तऱ्हेने ह्या मुंबईमध्ये, मुंबईच्या उपनगरात असो, शहरात असो, अशा तऱ्हेने कामं केली गेली, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नव्हता। आणि त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली मनमर्जी चालवली, स्वतःचा हेतू स्वार्थ करून घेतला आणि आज मुंबईकरांना तुंबईकर झालेल्या त्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं। बरं, पण आरोप प्रत्यारोप होत राहतील। मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या संपूर्ण परिस्थितीला मग कोण जबाबदार आहे? नाही, एक लक्षात ठेवा, आता हा राजकीय विषय म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कर्तव्यपूर्ती झालेली नाही किंवा कर्तव्यापासून लांब राहिलेले नोकरशहा लक्षात ठेवा। आणि त्यांना राजकीय कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी आम्ही काय सूचना करत होते त्याला केराची टोपली दाखवली। याचं कारण यांना या शासनाकडून अभय आहे, अशा गोष्टींसाठी या शासनाकडून अभय आहे, कारण या ठिकाणी अशा तऱ्हेने त्यांना कळून चुकलं आहे। आपण काही केलं तरी या ठिकाणी आपल्यावरती कारवाई होण्याची आपल्याला भीती वाटत नाही, कारण मोठ्या मोठ्या प्रकरणात कारवाई होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना क्लीन चिट दिले गेले आणि ही सगळी आता हा एक मेसेज खालच्या स्तरापर्यंत आलेला आहे। त्याच्यामुळे ते कुठेतरी इनडायरेक्टली सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद वरपर्यंत खालपर्यंत असतो या भावनेने राहतात आणि त्यामुळे आता मुंबईकरांच्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे।
नाही, पण सुनीलजी, मगाशी तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक मुद्दा उपस्थित केलेला होता, महापालिकेच्या निवडणुका. महापालिकेच्या निवडणुका आधी झाल्या असत्या किंवा आत्ता झाल्या असत्या तर त्याचा आपल्याला कितपत फायदा झाला असता असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तेही एक कारण असू शकतं का मुंबईकरांच्या या अवस्थेला? निश्चितच नगरसेवकाचं महत्त्व तेच आहे. या नगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी यासाठी असणे, कारण तो जनतेच्या प्रती जागरूक असतो. लक्षात ठेवा, तो त्याला शेवटी त्या तिकडच्या 15, 20, 30 हजार लोकांनी निवडून दिलेलं असते. त्याला त्याचं कर्तव्य करायचं असते, त्याला रोजची साफसफाई करून घ्यायची असते. नाही झालं तर विभागातली जनता जाब विचारत असते. प्रत्येक कामाप्रती आजकाल ही जनता त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारत असते, कारण तो लोकप्रतिनिधी जनतेमध्ये फिरत असतो. प्रशासक किंवा प्रशासनातले अधिकारी हे जनतेमध्ये फिरत नाहीत. हे यांच्याकडे येणाऱ्या पेपरच्या आधारे किंवा तक्रारीच्या आधारे काम करतात. त्यांना जनतेमध्ये जायचं नसते. जनतेमध्ये कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना जायचं असते. म्हणून या ठिकाणी निवडणूक न घेता ही जी काही प्रशासक राजवट आहे त्या सगळ्याचा आज परिपाक काय असेल तर मुंबईकरांना विविध संकटांना सामोरं जावं लागते. बरं, तुम्ही मुंबईकरांच्या बाजूनेही बोलताना दिसताय, मात्र एक प्रश्न मला विचारायचा आहे की पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची पाहणी खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून देखील प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? मुंबई एक लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्याही या लोकांनी त्यांच्या डोळ्यावर धूळफेक केलेली आहे. अशा तऱ्हेने कुठेही नालेसफाई आम्ही तर फार मोठ्या प्रमाणावर पाहिलेली नव्हती. आम्ही या शहरामध्ये फिरतो, आम्ही लोकांना प्रश्न विचारायचो की यावेळेला पाहिजे त्या प्रमाणावरती पावसाळ्यापूर्वी ज्या काही गोष्टीची प्रिकॉशन घेतली जात होती ती यंदा कुठेही दिसत नाही. आणि त्याच्यामुळे मगाशी बोलल्याप्रमाणे हे संकट आम्हाला अपेक्षित होतं. परंतु जरी संकट आलं तरी याच्यातनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी कुठेतरी धडपडायला पाहिजे. पुढे येणाऱ्या दिवसात आपण जसं बोललात की येणाऱ्या दिवसात पावसाचं प्रमाण अधिक असेल, हा त्रास त्यावेळेला होऊ नये म्हणून आताच प्रशासनाने सावध व्हायला पाहिजे, ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, हे माझं सांगणं आहे. बरं, भाजपचे आशिष शेलार ज्यावेळेला एबीपी माझाशी बोलत होते, एबीपी माझाशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता असताना देखील 25 वर्ष ही सत्ता उपभोगल्यानंतरही आज जे मुंबईकरांना भोगावं लागतंय त्यासाठी जबाबदार असल्याचा देखील थेटपणे त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. उत्तर आहे आपल्याकडे? अरे 25 वर्षात आमच्यासोबत ते पण होते ना. 25 वर्षात त्यांनी आमच्या बरोबरीने काम केलंय ना. स्टँडिंग कमिटी असेल, उपमहापौर असेल, अनेक गोष्टी त्यांच्याकडे पण होत्या ना. त्याच्यामुळे आमच्याकडे बोट दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत. आता या ठिकाणी राजकारण करण्यापेक्षा मुंबईकरांसमोरती हे जे वेगवेगळं संकट उभं राहतं आहे, पाणी तुंबण्याचं असेल, कचऱ्याचं असेल, मग यामुळे निर्माण होणारी रोगराई असेल, या सगळ्यांवरती या ठिकाणी कशा तऱ्हेने प्रशासनाला राबवून उपाययोजना करता येईल त्याच्याबद्दल आता कुठेतरी विचार केला पाहिजे. केवळ दोष देऊन फायदा नाही. एक आहे याच्यामध्ये की नैसर्गिकरित्या अलीकडच्या काळामध्ये पावसाचं प्रमाणही पूर्वी एका तासामध्ये समजा 40-50 mm पाऊस पडत असे, आज तो 100 mm पर्यंत जातोय. पण हे सगळं आपल्यासमोर आकडेवारी आहे. गेल्या 2-2, 3-3 वर्षातली आकडेवारी आहे, तरी प्रशासन सावध होत नाही. हे मुंबईकरांचं दुर्दैव आहे. बरोबर आहे, दुर्दैव आहे असं आपण म्हणताय. धन्यवाद सुनील शिंदेजी, एबीपी माझा बरोबर आपण झिरो अवरच्या माध्यमातून बोललात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन.